नमस्कार मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत फवारणी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि हा अर्ज आपल्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे। यामध्ये जी काही पहिलीच वेबसाईट येईल mahadbt.maharashtra.gov.in या पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजला आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला झूम करून थोडे स्क्रोल करायचे आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला वैयक्तिक शेतकरीमध्ये शेतकरी ID प्रविष्ट करा व OTP पाठवा। तर या ठिकाणी आपला जो काही फार्मर ID आहे तो फार्मर ID टाकून आपल्याला OTP पाठवा यावरती क्लिक करायचे आहे। आपल्या फार्मर ID ला जो काही मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाणार आहे। तो OTP आपल्याला OTP प्रविष्ट करा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP तपासा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल ते लॉग इन होणार आहे। यामध्ये आपली प्रोफाईल ही संपूर्णतः 100% भरलेली असणे हे आवश्यक असणार आहे। त्यानंतर या पेजला थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी पहा, घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही याला क्लिक कराल तर आपल्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला भरपूर अशा योजना दाखवल्या जाणार आहे। तर या ठिकाणी पहिली योजना आहे कृषी यांत्रिकीकरण। यामध्ये समोर आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होणार आहे। याला थोडे आपल्याला झूम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पहा, तुम्हाला तुमचा तालुका, तुमचे गाव, शहर, मुख्य घटक हे निवडून घ्यायचे आहे। तर सर्वप्रथम आपला तालुका आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले गावाचे किंवा शहराचे नाव या ठिकाणी येणार आहे। आपल्याला मुख्य घटकवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा, तपशील विचारेल, निवड करावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर असे ऑप्शन दाखवले जाईल। यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यंत्रसामग्री, अवजारे व उपकरणे यामध्ये आपल्याला निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि यामध्ये पहा, आपल्याला भरपूर असे ऑप्शन दाखवण्यात येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मशीनचा प्रकार विचारेल, निवडावरती क्लिक करा आणि खाली आपल्याला थोडे स्क्रोल करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला सर्वात खाली सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही व पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी काही घटक निवडायचे आहेत का? यामध्ये आणखी काही घटक निवडायचे असल्यास आपल्याला येस करायचे आहे, अन्यथा आपल्याला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही परत आपल्या होम पेजवरती येणार आहात। यामध्ये पहा, आपल्याला थोडे झूम करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा असे दाखवण्यात आलेले आहे। तर अर्ज सादर करावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी दाखवणार आहे। आपल्याला झूम करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला घटक तपशीलमध्ये आपण केलेला अर्ज या ठिकाणी दाखवणार आहे। खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील। आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या अगोदर जर आपण 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट केलेलं असेल तर आपल्याला पेमेंट करायची गरज पडणार नाही। देय आपलं यशस्वी दाखवणार आहे, ओके करायचे आहे। आपला नॅपसॅक फवारणी पंपासाठी यशस्वीपणे अर्ज झालेला आहे। यामध्ये आपला अर्ज पाहण्यासाठी त्यानंतर आपल्याला घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर झूम करून या ठिकाणी लागू केलेले घटक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, तुम्ही जे काही योजनेचा अर्ज भरलेला आहे त्या योजनेचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाणार आहे। असा पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे। यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल, तुमचा तालुका, शहर, तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। त्यानंतर तुमचा यामध्ये फार्मर ID दाखवला जाणार आहे व यामध्ये आपली पावती पाहण्यासाठी 2 नंबरला आहे पावती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमच्या अर्जाची पोचपावती यामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचा अर्जदाराचे नाव, तुमचा कशासाठी अर्ज केलेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। या अगोदर वेगवेगळ्या योजना राबविल्या जात होत्या, जसे की कापूस, सोयाबीन, मूल्य साखळी विकास यांच्या अंतर्गत 100% अनुदान दिलं जात होतं। मात्र आता या योजनेला 50% अनुदान दिलं जात आहे।
तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.